नमस्कार, मी आहे वैष्णवी कथलकर। आपण बघत आहात सीटीव्ही न्यूज नजर प्रत्येक बातमीवर। हिंदी आणि मराठी भाषेत बातम्या प्रसारित करणारे जिल्ह्यातील एकमेव चॅनल, स्पॉन्सर्ड बाय सुखकर्ता असोसिएट्स। आणि आता पाहूयात गेल्या 24 तासातील बातम्या पटापट। 26 ऑगस्टला गडचिरोली जिल्ह्याला 42 वर्षे पूर्ण झाली, परंतु अजूनही येथील नागरिकांना आवश्यक त्या सुविधा मिळत नाही। ब्रह्मपुरी जिल्हा घोषित झाल्यानंतर अवघ्या काही तासातच गडचिरोली जिल्हा घोषित करण्यात आला। त्यानंतर सुद्धा असे वाटले की गडचिरोली जिल्ह्यातील समस्या मार्गी लागतील, परंतु अजूनही येथील समस्या जैसे की तैसेच आहे। येथील राजे महाराजांचे वास्तव्य सुद्धा येथील नागरिकांच्या कामी येत नाही असे दिसून येते। मालवण राजकोट किल्ल्यावर उभारण्यात आलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांचा 28 फूट उंच पूर्णाकृती पुतळा केवळ 8 महिन्यातच कोसळल्याने शिवप्रेमींकडून संताप व्यक्त करण्यात येत आहे। 4 डिसेंबर रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते या पुतळ्याचे लोकार्पण करण्यात आले होते। केंद्रातील भाजप सरकारने विशेषतः पंतप्रधान नरेंद्र मोदींनी उद्घाटन केलेले अनेक पूल या पावसाळ्यात कोसळले। त्यात छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळ्याची भर पडली असून केंद्र सरकार कोट्यवधी रुपये खर्च करून जे निर्माण कार्य करत आहे ते कुठल्या प्रतीचे असा प्रश्न आता विचारला जाऊ लागलाय। शिक्षक मतदारसंघाचे आमदार सुधाकर अडबाले यांनी विधानसभेत शिक्षण विभागाच्या भोंगळ कारभाराबद्दल तारांकित प्रश्न विचारला होता। त्या अनुषंगाने चंद्रपूर येथील माध्यमिक शिक्षण विभागात कार्यरत शिक्षण अधिकारी कल्पना चौहान यांना निलंबित करण्यात आल्याने शिक्षण विभागात एकच खळबळ उडाली आहे। शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या प्रकरणात त्यांनी केलेली अनियमितता त्यांना भोवली असल्याचे स्पष्ट मत व्यक्त होत आहे। समोर येणाऱ्या विधानसभा निवडणुका समोर ठेवून राज्यातील महायुती सरकार नागरिकांच्या सोयी सुविधांकरिता धडाधड योजना राबवून राहिल्याचे लक्षात येत आहे। यातील एक पुढील भाग म्हणून निवृत्त सेवा कर्मचाऱ्यांकरिता पेन्शन योजना सुद्धा लागू करण्यात आली आहे। 1 मार्च 2024 पासून या योजनेचा लाभ सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना मिळणार आहे। चंद्रपूर जिल्ह्यात लोकसभा निवडणुकीत काँग्रेसने घवघवीत यश मिळाल्यानंतर आता चंद्रपूर जिल्ह्यातील अनेक विधानसभा मतदारसंघात अनेकांना आमदारकीचे डोहाळे लागले असे दिसून येत आहे। यात खासदार प्रतिभा धानोरकर यांचा भाऊ प्रवीण काकडे यांना सुद्धा आमदारकीचे वेध लागल्याचे वरोरा भद्रावती मतदारसंघात होणाऱ्या बॅनरबाजीवरून लक्षात येत आहे। केवळ खासदारांचे भाऊ एवढंच त्यांचं संचित असून त्यांना उमेदवारी मिळाली तर ही जागा काँग्रेसला गमवावी लागेल असे येथील मतदारांचे मत आहे। देशात महिलांवर विशेषतः युवतींवर अत्याचारांच्या घटना वारंवार घडत असल्याचे निदर्शनास येत आहे आणि त्यात गोंदिया येथे एका 13 वर्षीय अल्पवयीन मुलीचा विनयभंग करण्याची घटना काल उघडकीस आली। सध्या शाळा आणि महाविद्यालये सुरू असल्याने रोड रोमियोची संख्या सुद्धा वाढत असल्याने असे प्रकार घडत असल्याचे पोलीस विभागाचे म्हणणे आहे। राज्य सरकारने सुरू केलेली लाडकी बहीण योजनेवर विरोधकांनी टीका केलीच होती, परंतु आता त्यात वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी सुद्धा लाडकी बहीण योजनेसाठी सरकारने निधी कुठून आणला हे स्पष्ट करावे अशी मागणी एका पत्रपरिषदेत केली। राज्यात सर्वत्र सुविधांचा अभाव असताना त्या कामाकरिता निधी न वापरता तो पूर्णतः लाडकी बहीण योजनेकरिता वळवण्यात आल्याचा आरोपही त्यांनी या पत्रपरिषदेत केला। युवतींना प्रेमाचे लग्नाचे आमिष दाखवून त्यांना जाळ्यात ओढून त्यांच्यावर अत्याचार करण्याच्या घटना उघडकीस येत असताना आता परत ब्रह्मपुरी तालुक्यातील वैनगंगा नदी शेजारी एका शाळेत 50 वर्षीय शिक्षकाने 16 वर्षीय विद्यार्थिनीला प्रेमाच्या जाळ्यात ओढून तिच्यावर वारंवार अत्याचार केल्याची घटना उघडकीस आली आहे। मुलीच्या मोबाईलमध्ये शिक्षक आणि मुलीचे वार्तालाप बघून मुलीच्या वडिलांनी त्या शिक्षकाला चांगला चोप दिलाय। हे प्रकरण वाढू नये म्हणून शिक्षक 1.5 महिने शाळेत फिरकलाच नाही। त्यानंतर तो परत शाळेत येऊ लागला आणि परत तोच प्रकार घडत होता। त्यानंतर मात्र पित्याने पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली। चंद्रपूर जिल्ह्यातील बल्लारपूर तालुक्यात विशेषतः बल्लारशा शहरात तेलंगणा आंध्र प्रदेश येथून गांजाची तस्करी प्रचंड प्रमाणात होत असते आणि याची खबरबात पोलिसांना नाही अशातलाही मुद्दा नाही, परंतु सोमवारी मात्र पोलीस विभागाने धडाडीची कारवाई करत बल्लारशा येथील राजेंद्र प्रसाद वार्डातील निवासी शमशाद रिजवान शेख नामक महिलेला ताब्यात घेतली आणि तिच्या घरातून 8 किलो गांजा जप्त करण्यात आला। यातील मुख्य सूत्रधार असलेली दुसरी एक महिला तेलंगणात असून तिच्या अटकेसाठी बल्लारपूर पोलीस रवाना झाली आहे। चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या प्रमुख उपस्थितीत बल्लारपूर येथे निशुल्क महाआरोग्य शिबिर संपन्न झाले। या शिबिरामध्ये 1164 रुग्णांची तपासणी करण्यात आली।
त्यापैकी 30 रुग्णांना मेजर सर्जरीकरिता आशा हॉस्पिटल येथे पाठवण्यात आले। या शिबिरामध्ये सामान्य तपासणी, हृदयरोग तपासणी, नेत्र तपासणी, कान, नाक व घसा तपासणी, सामान्य शस्त्रक्रिया, स्त्रीरोग, बालरोग, त्वचारोग, श्वसन रोग इत्यादी व्याधींची तपासणी करण्यात आली। दुचाकी वाहनाने बामणी येथून राजुऱ्याला जाणाऱ्या युवकांना कंटेनरची धडक बसल्याने एका युवकाचा जागीच मृत्यू झाल्याची घटना सोमवारी वर्धा नदीच्या पुलाजवळ उघडकीस आली। केटरिंगच्या व्यवसायात काम करणारे हे युवक बामणी येथून राजुऱ्याला जात होते। वर्धा नदीच्या पुलाजवळ एका आयशर वाहनाला एका कंटेनरला ओव्हरटेक करत असताना याने दुचाकी वाहन रस्त्याच्या कडेला घेतले, परंतु रस्त्याचे कार्य सुरू असल्याने रस्त्यावर सर्वत्र चिखल होता आणि या चिखलात त्यांचे दुचाकी वाहन घसरल्याने यातील 3ही युवक त्या कंटेनरच्या खाली आले। यापैकी एकाचा जागीच मृत्यू झाला तर दुसरा गंभीर अवस्थेत असून त्याला चंद्रपूर येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले। तिसरा युवक मात्र यातून सही सलामत वाचला। चंद्रपूरपासून अवघ्या 10 किलोमीटर अंतरावर असलेल्या ऊर्जानगर वसाहतीला लागून चांदसूरला खैरगाव येथे अवैध दारू विक्रीला उधाण आले असून ऊर्जानगर वसाहतीच्या सुरक्षा चौकीसमोर अवैध दारू विक्रेते दारू विक्री करताना आढळून येत आहे। त्यामुळे या मार्गावरून जाणाऱ्या शाळकरी मुलं-मुली आणि महिला वर्ग यांना कमालीचा त्रास सहन करावा लागत आहे। तर या होत्या पटापट बातम्या। लवकरच भेटूया पुन्हा काही नव्या बातम्यांसह। तोपर्यंत अशाच बातम्यांचे अपडेट घेण्यासाठी बघत रहा विदर्भातील अग्रणी CTV न्यूज, नजर प्रत्येक बातमीवर। नमस्कार।